हाय फ्रेंड्स, माझे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर सकाळपासून चाललंय की ब्लॉग बनवावा, पण काही जमेनाच थंडीमुळं आणि काम पण खूप आहे. त्याच्यामुळं आज काय पाणी सुटलं नव्हतं. तर खूप प्रॉब्लेम झाला पाणी नाही सुटल्यामुळं. धावपळ, मुलाला आज टिफिन पण दिला नाही. मला काळजी लागली आता दुपारचं त्याचं कसं होणार काय. शॉर्ट ब्रेक फक्त त्यांनी नेलता, पण लंच ब्रेक राहिला. आता मिस्टरांची मी वाट बघत बसली टिफिन द्यायसाठी. तर त्याला टिफिन द्यायचं आहे काहीतरी आपलं. तर भाजी पोळीच द्यावी लागते त्याला आणि शॉर्ट ब्रेकला आपलं थोडंसं काहीतरी द्यावं लागतं. तर शॉर्ट ब्रेकला त्याने नेलेलं आहे, पण लंच ब्रेक त्याचा एकला होईल. तर मला खूप काळजी लागलेली आहे आणि पाणी सुटलं नव्हतं त्याच्यामुळं म्हणजे धावपळ खूप. पाणी सुटलं होतं थोड्याच वेळ, पण ते पण खाली गेलं त्याच्यामुळे सापडलं नाही. तर तुम्हाला दाखवते, हे जार बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला वाटलं असेल की तुम्ही काय असा विकत घेतला का पाणी नाही सुटलं म्हणून, पण किंवा आणला काय नाही का, जार चालू केला काय. पण जार काय आम्ही चालू केला नाही. हे जार आणलेलं आहे माझ्या मिस्टरांनी, प्यायला पण पाणी नव्हतं तर हॉस्पिटलमधनं आणलेलं आहे. ते जार घेतात तर तिथून जार आणलेला आहे पाणी पिण्यासाठी. तर आम्ही काही जार घेत नाही. मग इथं काही रोडला, आम्ही आतमध्ये घर आहे त्याच्यामुळं रोडला येतो जार, इथं येत नाही आणि कोणी काही घेत पण नाही. का तर आमच्या इथं वॉटर सप्लायचं पाणी येतं त्याच्यामुळं कोण काही म्हणजे रोज नळाला, त्याच्यामुळं कोणी घेत नाही. आणि तुम्हाला मी दाखवते, हिरवी हिरवी भाजी मस्त नीट केली आणि फक्त वापरायसाठी होतं. भांडी, फरशी आणि आंघोळ्या बाथरूमला ते सगळं आवरलं. कपड्याला पाणी नाही त्याचं एक टेन्शन आलं हो का. हे भाजी बघू शकता तुम्ही, मेथीची भाजी मस्त पोटीची नीट केली, 2 पेंड्या. त्याच्यामुळे टाइम गेला माझा, ह्याच्यात तासभर गेले. बघू शकता तुम्ही. दळण पण करायचंय मला. गहू त्याच्यात मसुकिडे झालते त्याच्यामुळे गहू पण वाळत टाकलेत. मी तुम्हाला दाखवते बाहेर की कसे वाळत टाकतात कसे नाही ते, आणि कुठं टाकलेत ते वाळायला. बाहेर आहे पटांगण, तर तुम्हाला मी दाखवते. आता स्वयंपाक करायचा आहे. आणि मेथीची भाजी का आणली का, तर मी तुम्हाला माहिती आहे की 1 वर्ष झालं माझा भाऊ वारल्यामुळं मी नॉनव्हेज पाळलेलं आहे. 11 महिने चालू, म्हणजे 11वा महिना चालला आहे. पण भाज्यामुळे, हिरव्या भाज्यांमुळे मला कळलं पण नाही नॉनव्हेजची, म्हणजे आठवण पण आली नाही की नॉनव्हेज खावं म्हणून. त्यातलं तर 3-4 महिने मी असं पण पाळतच असते. श्रावण महिना, मार्गशीर्ष महिना, घट, आणखीन काय मला वाटते हा गणपती, सगळं पाळतच असते. पण काल नॉनव्हेज आणलं होतं. मुलांना काय मार्गशीर्ष महिना असल्यामुळं बाहेरच बसून ते खायचे, बाहेरच्या रूममध्ये. विकत आणून घरात काय मी बनवत नव्हते. आणि माझ्या एका बहिणीने पण सांगितलं होतं की घरात आणून बनवू नको, उगाच लक्ष्मीला वास नको तो इतकं करणार. त्याच्यामुळं मी मुलांना बाहेरचंच बिर्याणी वगैरे आणायची शुक्रवार, मंगळवार, रविवार. म्हणजे कधीतरी 1-2 दिवस असं घरात बनवण्यात आणि बाहेर आणण्यात फरकच असतो. सारखं सारखं काही पैसे नसतात आणायला. मग दोघांपुरतं. मग मिस्टरांना म्हणलं होतं की तुम्ही पाळू नका. तरी पण त्यांनी नॉनव्हेज पाळलं होतं 1 महिनाभर. ते माझ्याबरोबर मार्गशीर्ष महिन्यात पण पाळतात, श्रावण महिन्यात पण पाळतात, गणपतीत पण, घटात पण. म्हणजे सगळं त्यांना जास्त नॉनव्हेज पण आवडत नाही. तर चला मी तुम्हाला दाखवते की गहू कुठे वाळत घातल्यात कुठे नाहीत ते. दळण करायचे गहू ज्वारी. तर हे तर गहू वाळत घातलेत, बघू शकता तुम्ही. मस्त ऊन छान पडले. ओके, असं पटांगण आहे आमचं. तर मी तुम्हाला दाखवले की गहू कुठं वाळत घातल्यात कुठं नाही ते. घराच्या पुढं आमचा म्हणजे रोड आहे आतला, तर तिथंच वाळत घातलेले आहे भिंतीच्या कडेला गहू. तर त्याच्यामध्ये खूप मसुकिडे झालते, मग गहू वाळत घातलेले आहेत. आता सगळं आवरलेलं आहे, फक्त स्वयंपाक करायचा आहे म्हणजे झालं. मुलाला टिफिन द्यायचा होता, पण मिस्टर काही फोन रिसीव करत नाहीत त्याच्यामुळं. आणि स्कूल खूप लांब आहे, इथून 1-1.5 किलोमीटर आहे. त्याच्यामुळं काही मी पण जाऊ शकत नाही. गाडी पण, स्कूटी घेतलेली आहे आमची, ती घरामध्ये लावली. आम्ही काही सारखं सारखं बाहेर काढत नाही का तर यूजमध्ये येत नाही. मिस्टरांचं पण हॉस्पिटल म्हणजे जिथं जॉब करतात ते इथं जवळच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर. मग आमची आधीचीच गाडी आहे ना, ती अशीच असते. फक्त काही गावातलं सामान विमान आणायचं असेल किंवा मंडई वगैरे आणायची असेल ना, तरच ते जातात. मंडईची पण जास्त, बाजाराची पण गरज नाही, का तर आमच्या घराच्या पाठीमागचा बाजार भरतो जवळच, 5 मिनिटाच्या अंतरावर. त्यांचा जॉब पण 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. फक्त स्कूल मुलांचे लांब आहेत, स्कूल कॉलेज लांब आहेत मुलांचे, त्याच्यामुळं ते. आणि एक मुलगा जातो, तुम्हाला माहिती असेल, सायकलीवर, जो 9वीला आहे. एक जातो चालत, स्वामींच्या मठापाशीच त्याची अकॅडमी आहे, तर तो तिकडे जातो 12वीला येतो. आणि एक धाकटा आहे तो इकडं खाली जातो, त्याची 1 किलोमीटर शाळा असेल, 1-1.5 किलोमीटर. फक्त ते दोघं आपले येतात, आपण जातात.
जास्त गरज नाही पडत. आणि किराणा दुकान तर जवळच आहेत, इथंच रोडला आहे, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही ना. आम्ही एकदाच म्हणजे पेमेंट झालं की आम्ही सगळं सामान भरतो घरातलं, का तर आमच्याकडं असं रोज रोज पैसे नसतात. महिन्याचं पेमेंट आहे त्याच्यामुळं आम्ही एकदाच भरतो सामान. आता ह्या महिन्यात काही भरलं नाही, त्याच्यामुळं खूप तारांबळ चालली. आणि ते वरवर आणायचं म्हणल्यावर खूप पैसे लागतात त्यासाठी. तर कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही, कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स. बाय.